एक पान गळले, पान गळले, कुणाला काहीच ना कळले. जीर्ण पर्णते निश्चित पडले, किंचित काही अस्फुट वदले. जीर्ण पर्णते निश्चित पडले, किंचित काही अस्फुट वदले. या वृक्षावर इथे निपजलो, भिजलो सजलो आणि झिजलो. ऐकुनी कुजबुज व्यथित मनाची, कुणीच ना हळहळले. एक पान गळले, केली निष्फळ तडफड त्याने गळण्याआधी फांदीवरुनी. केली निष्फळ तडफड त्याने गळण्याआधी फांदीवरुनी. फांदीने तर तोंड फिरवले, पाहिले ना पळभर तरुणी. विरलेले ते पान शेवटी तळाशी लोळले. एक पान गळले, पान गळले. हळूहळू ते पान विखुरले, मातीमध्ये मिसळून गेले. हळूहळू ते पान विखुरले, मातीमध्ये मिसळून गेले. हरित कणांचे वस्त्र लेवनी या वृक्षावर पुन्हा निपजले. त्याच क्षणी दलमाळेमधुनी पिकलेले एक पान गळले, पान गळले, कुणाला काहीच ना कळले. हे निसर्गाचं वर्णन, हे निसर्ग चक्राचं वर्णन किती सुंदर केलंयस तू या कवितेत. मला वाटतं की मनुष्याचं जे जन्म मृत्यूचं चक्र आहे ते आणि हे निसर्ग चक्र यात काहीच फरक नाहीये. तुला काय वाटतं? खरंय. पण उत्कर्षा, तू म्हणते ते अगदी खरंय. ही जी कविता आहे एक पान गळले, ही खूपच वेगळ्या अवस्थेत आणि एका वेगळ्याच प्रसंगाच्या याच्यात मला ती सुचली म्हणण्यापेक्षा ती मला राहवलंच नाही आणि ती उतरत गेली कागदावर. म्हणजे माझे आजोबा, दादा ज्यांना आम्ही म्हणायचो, ते 2004 साली गेले आणि दादा गेल्यानंतर अगदी 3-4 दिवसात मला म्हणजे राहवतच नव्हतं आणि कागदावर झरझर झरझर उतरत गेलं की एक पान गळले, पान गळले, कुणाला काहीच ना कळले. आणि आपलं आयुष्य बघ ना असं आहे ना, म्हणजे अगदी लहानपणापासून आपले आई बाबा, काका मामा मावशी आत्या आजी आजोबा, आपण सगळे इतके एकोप्यानं राहत असतो. त्यांचा सगळ्यांचा, आपल्या सगळ्या घरच्यांचा सहवास असतो, नातेवाईकांचा, आणि एका क्षणामध्ये सगळं स्टॉप होतं. म्हणजे पुढच्या क्षणी तो माणूस आपल्यात नसतो. म्हणजे अगदी अमूर्त रूपानं, आठवणीच्या रूपातून आपल्या मनामध्ये असतो. हे सगळं भावनिक लेवलला, मानसिक लेवलला पण नसतो ना. म्हणजे त्याचा आवाज आपण रोज ऐकत असतो घरात, तो आपल्या अवतीभोवती असतो. त्याचं वावरणं, त्याचं प्रोत्साहन देणं, कौतुक करणं, हसणं खेळणं, चेष्टा मस्करी, राग चिडणं, सगळ्या गोष्टी सगळे एका क्षणात स्टॉप होतं ग. आणि ती जी पोकळी आहे प्रत्येकाच्याच आयुष्यामधली, ती व्यक्ती आपल्या हातून मधून जाणं, ही मला वाटतं ती पोकळी कधीच भरून न निघणारी आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मला ते सुचत गेलं की एक पान गळले, कुणाला काहीच ना कळले. मला आजही तो दिवस आठवतोय छान मला की आजोबा अगदी शेवटी दिनानाथला ऍडमिट होते आणि मी त्यांना भेटायला आले होते. आणि मी भेटायला आल्यावर त्यांनी तुला एक प्रश्न विचारला होता, तो आठवतोय तुला? कसा विसरेन. या निमित्तानं प्रेक्षकांना सगळ्यांना तुम्हालाही ती आठवण आणि तो प्रसंग सांगतो. तुम्ही म्हणाल की खरं तर ही एक वेगळ्याच, काय म्हणतात, हा एपिसोडच एक खरं तर वेगळा आहे वलयांकितचा. ही भावना खूप वेगळी आहे. म्हणजे आज या निमित्तानं पुन्हा एकदा आजोबा माझ्या मनामध्ये आहेच आहेत, पण त्या आठवणी पुन्हा उफाळून यायला लागल्यात. आणि या वलयांकितच्या निमित्तानं ह्या काही आठवणी तुमच्यासोबत शेअर करता येतात मला. तर तो जो प्रसंग आहे, उत्कर्ष आत्ता म्हणाली की माझे आजोबा दीनानाथमध्ये ॲडमिट होते अगदी शेवटच्या काळात. म्हणजे माझे आजोबा 91-92 वर्षाचे होऊन गेले आणि वयाच्या 90पर्यंत ते एकदम खणखणीत ठणठणीत होते अक्षरशः. म्हणजे रोज 2:30-3 वाजता पहाटे मध्यरात्री उठायचे. त्यांची योगासनं, त्यांचं डान्सचे व्यायामाचे सगळे प्रकार, नृत्याचे प्रकार, असा तास दीड तास त्यांचा तो दिनक्रम चालायचा. 4 वाजता पूजा करून पहाटेच ते हत्ती गणपतीचं दर्शन घेऊन यायचे की रहदारी सुरू झाल्यानंतर नको. आणि 89व्या वर्षी ॲट द एज ऑफ 89 त्यांनी भलं मोठं पेंटिंग करून स्वतःचा वाढदिवस साजरा केला होता. म्हणजे काय व्यक्तिमत्व हे अक्षरशः. म्हणजे वयाच्या 90पर्यंत कटिंग स्वतः घरीच करायचे, चांभार काम घरीच स्वतः सगळं करायचे. म्हणजे असा हरहुन्नरी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व मी फारच थोडी पाहिली.
आणि तो मुद्दा की 92 वर्षाचे होऊन गेले आणि शेवटच्या काळात अगदी 4-5 महिने ते आजारी होते. 1 महिना दिनातला ऍडमिट होते आणि पुढे 3-4 महिने मग अंथरुणाला खिळून होते ते. तर त्या काळामध्ये मी त्यांची सेवा करायला दिनानाथमध्ये होतो आणि तेव्हा उत्कर्षा भेटायला आली होती आणि तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. त्यावेळेस मी आजोबांना उत्कर्षाची ओळख करून दिली होती की ही उत्कर्षा असं. आणि ते म्हणले छान आहे, चांगली आहे. आणि त्यांनी मला जवळ बोलवलं आणि कानात माझ्या हळू आवाजात त्यांनी विचारलं की हिला काही कला वगैरे येते का, काही कलेत तिला आवड आहे का, रुची आहे का, काही गोडी आहे का कलेची. आणि मी म्हणजे उडालोच. म्हणजे ते अशा अवस्थेमध्ये होते की आम्ही सगळ्यांनी मनाची तयारी केली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांचा आता जो काही पुढचा जो प्रवास आहे तो त्यांना आनंदानं करू दे. आणि आम्ही ॲक्सेप्ट केलं होतं की कधी ना कधीतरी ती दुःखद वार्ता आपल्याला कधीतरी कळणार आहे. पण अशा अवस्थेमध्ये हा माणूस की जेव्हा आपल्याला आपले आई वडील, आपली बायको, नवरा, आपली मुलं बाळं, आपली प्रॉपर्टी या भौतिक याच्यात सगळ्यात अडकलेले असतात की आता पुढं काय होईल, माझ्या मागं काय होईल. खरंच. आणि या सगळ्या भौतिक याच्यातच आपला जीव अडकलेला असतो. माझं 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 घर, माझी प्रॉपर्टी, माझी मुलं बाळं. आणि यांनी मला प्रश्न विचारला की हिला कला येते का. म्हणजे मी म्हणलो काय माणूस आहे हा, अकंठ बुडालेला होता कलेमध्ये. अगं म्हणजे त्यांचं अख्खं आयुष्य त्यांनी कलेलाच वाहून घेतलं होतं. म्हणून मी ज्यावेळेला आजोबांवर माहितीपट तयार केला तो 13वा बलुतेदार, त्यात ते एक ओळ लिहिली शेवटी की कलेशिवाय जीवन व्यर्थ आहे. मला वाटतं हे दादांचं आजोबांचं जगण्याचं आयुष्याचं सूत्रच होतं ते. आणि माझं खूप भाग्य आहे की अशा आजोबांचा सहवास मला वयाच्या माझ्या 21व्या-22व्या वर्षापर्यंत लाभला. म्हणजे अगदी बऱ्यापैकी कळत्या वयापर्यंत. आणि त्यांच्यामुळेच माझ्या मनात कलेचे आणि कवितेचे बीज, गाण्याचे बीज जे काही रुजलं ते पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये सांगेन. त्याची खूप वेगळी गंमत आहे की ते कसं रुजलं. पण इतकी छान भाग्याची गोष्ट आहे की असा दादांचा सहवास मला लाभला. मला असं वाटतं की तू आहेच भाग्यवान, पण मीही भाग्यवान आहे की मला शेवटी तरी त्यांना निदान भेटायला तरी मिळालं आणि बघायला मिळालं. म्हणजे इतका कलेत अखंड बुडालेला माणूस आणि त्याला आपण भेटतोय, तर खूपच छान गोष्ट होती ती माझ्यासाठी. नाही खरंच आहे अगं. म्हणजे आणि हे सतत दादा दादा किंवा त्यांचं सहवास लाभला हे आपलं भाग्य. म्हणजे ते काय खूप देव वगैरे असा मुद्दा नाहीये. माणूसच होते, सामान्य माणसांसारखा माणूस होता. त्यांच्यामध्ये सुद्धा सगळे शेडरिपू होते, असणारच. म्हणजे त्यामुळे उदो करणं, ग्लोरिफाय करणं आणि एखाद्या व्यक्तीला आपण जसं खूप मोठं दैवताच्या स्थानी नेऊन ठेवतो, ती श्रद्धास्थानं आहेच, दैवतासारखी सुद्धा आहेत. पण त्यांच्यात सुद्धा ह्या नक्कीच गोष्टी असणार आहेत, काही अवगुण असतील किंवा काय. पण या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन आज ही जी सगळी मुळातच ही मागची जी पिढी आहे ना, म्हणजे आजोबांच्या वयाची आपल्या, म्हणजे आपले जे आजी आजोबा आहेत, ती पिढी सगळीच अशी होती. मला असं वाटतं ती तपस्वी लोक होती. म्हणजे त्यांनी ते व्रत स्वीकारल्यासारखं होतं. जसं माझे आजोबा हे हाडाचे शिक्षक होते आणि त्यांनी ते व्रतच स्वीकारलं होतं की आपण पिढी घडवायची, समाज घडवायचा आहे, मुलांना घडवायचं आहे. आणि नुसतं घडवायचं नाही तर जगणं हे कसं समृद्ध आनंदानं कसं जगता येईल, त्यात कसं सौंदर्य आहे. म्हणजे मला आजही आजोबांच्या, दादांच्या अनेक विद्यार्थिनी भेटतात आणि त्या मला म्हणतात की आज आम्ही जे काही आहोत ते कृष्ण मुळगुण सरांमुळे आहोत आणि त्यांनी आम्हाला जगणं शिकवलं. तर हे जे काही ही जी सगळी पिढी होती ना, ती तपस्वी होती आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्वच होती ही. म्हणजे अशी माणसं आजकाल खूप कमी बघायला खूप कमी आहेत. आणि तू खूप छान मुद्दा बोललीस. आपणही असे नक्कीच होऊ शकतो आणि त्याच्यासाठीच मला वाटतं वलयांकित हे सुद्धा खूप हे माध्यम त्या निमित्तानं बनलंय असं ही काय म्हणत हे विधिलिखित असेल कदाचित. कारण हे काही मी ठरवलेलं नव्हतं. मी जसं पहिल्याच एपिसोडमध्ये म्हटलं मित्रांनो की हे काही प्लॅन्ड काही नाहीये. पण या निमित्तानं आज आजोबांच्या आठवणी निघाल्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या. आणि आजोबांसारखे अशी अनेक थोर व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे कला क्षेत्रामध्ये आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये आहेत, उद्योजक आहेत, क्रीडापटू आहेत, मोठमोठे आयडॉल्स आहेत आपापल्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये, समाजसेवक आहेत, सगळ्याच लेवलवरती वेगळ्या क्षेत्रामध्ये. त्या सगळ्यांची आठवण आपण ठेवणं हे आपलं कर्तव्य, जबाबदारी आहे. आणि पुढच्या पिढीपर्यंत आता असं या निमित्तानं आज खूप तरुण मुलं हा एपिसोड बघतील, त्यांना कळेल की कृष्णदेव मुळगुंद कोण होते, ते काय करायचं, किमान नाव तरी असलं माहिती असलं पाहिजे. नाहीतर एक गंमत म्हणून जे सांगतो, मी एका माझ्या मित्राला विचारलं होतं की असं बोलता बोलता गप्पा निघाल्या आणि म्हणलं जगदीश खेबुडकरांनी ते म्हणले जगदीश खेबुडकर कोण होते. तर हा म्हणजे मला माझ्यापुढे खूप मोठा प्रश्नचिन्हच निर्माण झाला की याला जगदीश खेबुडकर हे नाव माहित नाही. म्हणजे नक्कीच प्रत्येक माणसाला काही सगळ्याच गोष्टी माहीत असतात असं नाहीये, काही प्रत्येक माणूस हा सर्वज्ञ नसतोच. पण किमान ही
मोठी 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 नावं आपल्याला सचिन तेंडुलकर माहिती असलं पाहिजे, दिलीप वेंगसरकर कोण, गावस्कर कोण, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, किमान नाव तरी माहिती असलं पाहिजे ना की त्यांनी कुठल्या क्षेत्रात काय काम केलं. आणि हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे की ही नावं आपण जतन करणं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं त्यांचं कार्य. आणि मला वाटतं या निमित्तानं दादांच्या आठवणी निघाल्या. मला खूप म्हणजे भरून येतं या ह्यानी की असं वाटतं मला मग तू या प्रसंगी दादांवरची ती कविता केली आहेस ना, एकमेव ते हो. कृष्णदेव, ती खूप सुंदर कविता आहे. अरे. आपल्या प्रेक्षकांना आपण ऐकूया. नक्की तुम्हाला खूप आवडेल मित्रांनो. आजोबांनी एक नाटक म्हणजे नृत्य दिग्दर्शन केलं होतं. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त दत्ताजी त्यांनी दिग्दर्शन केलं होतं याचं. दत्ता डावजेकरांचं संगीत होतं त्याचं आणि सुधीर मोघेंची स्क्रिप्ट होती आणि आजोबांचं नृत्य दिग्दर्शन होतं. आनंदवन भुवनी असं त्या नाटकाचं नाव होतं. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावरचं मला वाटतं पहिलं महानाट्य, म्हणजे जाणता राजा आजोबांचंच नृत्य दिग्दर्शन होतं ज्याचं, ते महानाट्य नंतर आलं. पहिलं महानाट्य जे घडलं 5 स्टेज एवढं प्रचंड भव्य दिव्य तो असा तामझाम होता आणि जवळजवळ 100-125 कलावंत म्हणजे त्यातही दत्ताजींचं किती वेगळं मोठं योगदान आहे बघा. आतापर्यंत कसं नाटकाच्या ह्याच्यामध्ये नाटकाशी निगडीत ज्यांना नाटक काय आहे हे माहिती असणारी लोक नाटक करतात. तर दत्ताजींनी अशा लोकांना मंडळींना घेऊन हे नाटक केलं होतं की ज्यांना नाटक काय आहे, नाटक कुठं घडतं, काय नाटक म्हणजेच काय हे माहीत नाही, अशा अध्यात्मातल्या लोकांना, रामदासी सेवेकरी मंडळींना आणि अध्यात्माला वाहून घेतलेल्या लोकांना वय वर्ष 7-8 पासून ते 80-85 असा ग्राफ रेंज होता. एवढ्या 100-125 कलावंतांना घेऊन दत्ताजींनी हे शिवधनुष्य उचललं होतं आणि पेललं होतं आणि त्याचं नृत्य दिग्दर्शन आजोबांनी केलं होतं. ते नाटक होतं आनंदवन भुवनी. ते नाव का सांगतोय, ते कवितेमध्ये ते नाव आहे म्हणून नंतर, कारण ज्यांना ही पार्श्वभूमीच माहित नाही त्यांना कळणार नाही आनंदवन भुवनी असं का म्हटलंय. तर ती कविता अशी आहे की एकमेव ते कृष्णदेव आनंदवन भुवनी, एकमेव ते कृष्णदेव आनंदवन भुवनी, नटराजाचे रूप घेऊनी नाच नाचले जन्मभरी, नटराजाचे रूप घेऊनी नाच नाचले जन्मभरी, नाचत गेले अंबरी परी नाचतात ते अंतरी, नर्तनात रंगुनी गेले जे सदा रात्रंदिनी, नर्तनात रंगुनी गेले जे सदा रात्रंदिनी, एकमेव ते कृष्णदेव आनंदवन भुवनी, एकमेव ते कृष्णदेव आनंदवन भुवनी.